आणि अनुजा, तुमचं आमच्या किचन मध्ये मनापासून स्वागत. काय बनवणार आहेस तू? मी नाचणीच्या कुकीज बनवणार आहे. बरं मला सांग, हे कोणी शिकवलं, कुठे शिकलीस तू? हे मी स्वतःच माझं इनोव्हेटिव्ह रेसिपीज करत करत शिकते. बरं. डाएट कॉन्शियस म्हणून, डायबिटीज लोकांसाठी काय करावं म्हणून नाचणीच्या कुकीज. आत्तापासून तू डाएट कॉन्शियस आहे? बाबा बरोबर आहे, आत्ताच ह्याच वयात डाएट कॉन्शियस असतात, एकदा नंतर. ओके, साहित्य मला सांगतेस काय काय? हो, आपल्याकडे नाचणीचं पीठ आहे, हे आपल्याकडे शुगर फ्री आहे शुगर, हे आपल्याकडे बाइंडिंग साठी मैदा आपण थोडासा वापरणार आहे, हे गार्निशिंग साठी चोको चिप्स आहे, हा बेकिंग पावडर आहे, हे तूप आहे, व्हॅनिला एसेन्स आणि बेकिंग सोडा. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायची कृती मला सांग. कृती, पहिल्यांदा आपल्याला तूप आणि साखर एकत्र मिक्स करून घ्यायचं. तुपाच्या दुप्पट आपण साखर घेतलेली, ते एकत्र मिक्स करून घ्यायचे. तुझे छंद काय म्हणालीस तुम्हाला? माझे छंद आहे ड्रॉइंग, पेंटिंग आणि स्पोर्ट्स. मग त्या दिशेने तू काय करतेस? ड्रॉइंग, पेंटिंगचं काही करतेस का? मी केक मध्ये, आयसिंग मध्ये वेगवेगळे टेक्निक्स यूज करून केक अजून किती चांगला करता येईल आणि दिसेल या प्रयत्नाला असते. आणि स्पोर्ट्स मध्ये काय काय खेळतेस तू किंवा आवडतं? स्पोर्ट्स मध्ये मी सगळेच स्पोर्ट्स खेळलेली आहे. माझ्याकडे ओव्हरऑल 50 अँड अबाव माझ्याकडे सर्टिफिकेट्स, ट्रॉफीज, मेडल्स आहेत. स्कूल, कॉलेजेस, इंटर कॉलेजेस लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल. कुठले पण स्पोर्ट्स? व्हॉलीबॉल खेळलेली आहे मी, क्रिकेट खेळलेली आहे, बॅडमिंटन खेळलेली आहे, टेबल टेनिस खेळलेली आहे, कॅरम, चेस, बापरे, रिंग्स, सगळंच. गुड. हे आता ऑलमोस्ट झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये सगळ्या पावडर्स मिक्स करायचे आहेत. बर. नाचणीचं पीठ घेतोय. नाचणीचं पीठ 2 चमचे, मैदा 1.5 चमचा आणि हे काय? बेकिंग सोडा आहे हा, आपण हे 1/2 टीस्पून घेतोय. बेकिंग पावडर 1/2 टीस्पून आणि व्हॅनिला एसेन्स. आता आपल्याला हे व्यवस्थितपणे याचा एक डो करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता डो कसा करायचा ही बेसिक गोष्ट तुम्हाला सांगायची काहीच गरज नाहीये. त्यामुळे आपल्याकडे तू जो डो करून आणलायस तो घेऊन आपण पुढे काम सुरू करू शकतो. सो विल सेव्ह द टाइम. आता काय करायचं मला सांग. आता आपल्याला याचे छोटे छोटे पेढे करायचे आहेत. जसे आपण नानकटे करतो तसे आपण एक बेकिंग ट्रे घेऊया. ह्याला बेकिंग ट्रे म्हणतात. त्याच्यावरती आपण ऑलरेडी बटर पेपर ठेवलाय जेणेकरून हे चिटकून आहेत त्याला. आणि आपण हे तो आता एवढे स्पोर्ट्स खेळले म्हणजे आई बाबांचा खूप त्याला सपोर्ट आहे. हो, खूप होता. आणि नंतर मग कॉलेज, शाळा सुटल्यानंतर मग स्पोर्ट्स खेळणं, मी कॅरम खेळत होती तरी पण मग नंतर राहून गेलं, कमी होत गेलं. कॉलेज कुठलं तुझं? माझं कॉलेज साऊथ इंडियन कॉलेज ज्युनियर कॉलेज होतं. नंतर MKMP कॉलेज मी सिनियर कॉलेजमध्ये केलं. बरं. कॉलेजमधल्या मैत्रिणींचे तुझं काही गाठभेट किंवा तुमचे? हो, आहेत. आमचा एक ग्रुप आहे खूप चांगला. 3 जणींचाच ग्रुप आहे पण खूप चांगला ग्रुप आहे. 3 जणींचा म्हणजे खूप मोठी पार्टी आहे. हो. ओके. बिस्किट किती मोठी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं बरं का. हां, मी बटण्या एवढी पाहिजे असेल तर बटण्या एवढी सुद्धा करू शकतो. मग त्याच्यावर हे एकच राहील. आता त्याच्यावरती आपण हे असं जस्ट त्याच्यात लावूयात असं 2-2, 3-3 साईज प्रमाणे. गाण्याबिण्यात तुला काही गती नाही ना? नाही. ओके. आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला हे बेकिंग ट्रे बेक करायचं आहे 180 डिग्रीवरती 15 ते 20 मिनिटं. मग खायला रेडी? हो. फर्स्ट क्लास. किती सोप्पा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. आम्ही हे ठेवतो. नाचणीच्या कुकीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नाचणीचं पीठ, शुगर फ्री, मैदा, चोको चिप्स, बेकिंग पावडर, तूप, व्हॅनिला एसेन्स आणि खायचा सोडा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये तूप घेऊन त्यामध्ये शुगर फ्री पिठी साखर एकजीव करून घ्यावी. त्यामध्ये 2 चमचे नाचणीचं पीठ, 1.5 चमचा मैदा, अर्धा चमचा खायचा सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालून पीठ मळून घ्यावं. या मळलेल्या मिश्रणाच्या कुकीज बनवून घ्याव्यात. बेकिंग ट्रे मध्ये बटर पेपर ठेवून त्यावर या कुकीज ठेवाव्यात. त्यावर चोको चिप्स लावावेत. 180 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं बेक करून नाचणीच्या कुकीज सर्व्ह कराव्यात. चला जाऊ आता पुढच्या रेसिपीकडे. अनुजा, पुढची रेसिपी काय आहे? आपली पुढची रेसिपी आहे डॉल केक. डॉल केक. डॉल केक
मला साहित्य सांगतेस काय काय? हो, तेल आहे, हे व्हिप क्रीम आहे, हा आपला मैदा आहे, हे बदाम आहेत किसलेले, हे मिल्क पावडर आहे, शुगर आहे, व्हॅनिला इसेन्स, टुटी फ्रुटी, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि हे गार्निशिंगसाठी सिल्वर बॉल्स, मल्टी कलर बॉल्स आणि कोको पावडर. ओके, साहित्य बघितलेलं. आणि हे काय लावलंय म्हणे इथे दुकान? इथे बावली उभी आहे. आता आपल्याला डॉल केक साठी आपल्याला एक रेडीमेड डॉल लागणार आहे आणि ह्याच व्हिपिंग क्रीम मध्ये आपण कलर टाकलेले आहेत का तर आपल्याला एक वेगळं काहीतरी डिझाईन करण्यासाठी सो हे कलर घातलेला आहे. कलर घातलेले आहेत. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा कृती काय करायची आहे? पहिल्यांदा आपल्याला सगळे पीठ जे आहेत, जे काही ड्राय इन्ग्रेडियंट्स ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. ओके, कुठली कुठली ते याच्यात घाल. म्हणजे आपण हे घेऊ सगळं आणि मग आपण चाळून घेऊ. किती वेळा चाळायचं आपल्याला? 3 वेळा चाळायचं. 3 वेळा चाळायचं आहे. वेळ लागणार आहे. आम्ही सगळं पिठं घालून घेतो आणि मग आम्ही चाळून घेतो. ओके, कुठली घालायची पिठं? आता आपण 1 कप मैदा घेणार आहोत याच्यात. हे आपण हाफ कप मिल्क पावडर आहे, हाफ कप शुगर आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून बेकिंग सोडा, 2 टेबलस्पून कोको पावडर वापरणार आहे. आता जर आपल्याला जर चॉकलेट केक नसेल करायचा तर आपण कोको पावडर न वापरता सुद्धा हा व्हॅनिला केक होऊ शकतो. म्हणजे हे फक्त टाकलं नाही की वेगळा केक झाला? वेगळा केक झाला. पप्पा आहे. आता हे आपल्याला मिक्सअप करून द्यायचं. मिक्स करायचं.